पैसे दिसले की माणसं जुळतात आणि पैसे मागितले की माणसं तुटतात. श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. स्वामींचरणी मनापासून प्रार्थना. स्वामी म्हणतात, बाळा तू खूप भाग्यशाली आहेस जो आज तुझ्यासमोर हा दिव्य चमत्कारिक संदेश आला आहे. कारण आजपर्यंत तू या संदेशाच्या शोधामध्ये होतास. तो संदेश तुझ्या समोर आला आहे. तेव्हा बाळा, शेवटपर्यंत शांत मनाने हा संदेश ऐकून तर बघ. कारण हा संदेश ऐकलास नंतर तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही चमत्कार होणार आहेत. चला तर मग आता जास्त वेळ न घालवता आजच्या संदेशाला सुरुवात करूयात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा दिवस हा नवीन सुरुवातीची संधी आहे. गेल्या कालच्या चिंता सोडून द्या आणि नवीन उमेदीने पुढच्या पावलांना पहा. ध्येय ही सर्व कठीण परिस्थितीत स्थिर राहण्याची कला आहे. ध्येयाने वाट पाहणाऱ्याला अखेर यशाची साथ नक्की मिळते. प्रेम हे जगाचं सौंदर्य आहे. इतरांशी प्रेमाने वागणे ही आपली आत्म्याची सजीवता दर्शवते. आयुष्य एक सुंदर कविता आहे, जिच्या प्रत्येक ओळीमध्ये एक नवीन अर्थ लपलेला असतो. आपल्या जीवनातील कवितेला सुंदर बनवा. आत्मविश्वास हा यशाचा मूलमंत्र आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, तुमची स्वप्न साकार होतील. जीवनात प्रत्येक क्षण हा एक अमूल्य रत्न आहे. तो जपून ठेवा आणि प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या. समाधान हे जीवनाच्या प्रत्येक मोठ्या संपत्तीपैकी एक आहे. जे काही आपल्याकडे आहे त्याचे समाधान मानून चला. आयुष्यामध्ये तुम्हाला जर वाटत असेल की देव माझी साथ देत नाही, तर देवाचे नामस्मरण करायला विसरू नका. देव त्यांची साथ देतो जो देवाचे नामस्मरण करतो. त्यामुळे श्री स्वामी समर्थ या नामाचा जप नक्की करा. स्वामी समर्थ सदैव आपल्या सोबत असतात. ते प्रत्येक वेळेला आपली मदत नक्की करत असतात. आपला विश्वास त्यांच्यावरती हवा. आयुष्यातील प्रत्येक चढ उतार हे आपल्याला काहीतरी नवीन शिकवत असतात. त्यांच्याकडून नेहमी काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. सकारात्मकता ही तुमच्या आत्म्याची भाषा आहे. ती बोलू द्या आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षणाला अर्थपूर्ण बनवा. वेळ अमूल्य आहे. प्रत्येक क्षणाला मोल द्या. आज जे काही करू शकता ते उद्यासाठी ढकलू नका. अपयश हे यशाच्या प्रवासाचे स्थान आहे, त्याचा अंत नाही. प्रत्येक अपयशातून एक नवीन शिकवण घेऊन पुढे चला. आयुष्य एक संग्रहालय आहे, ज्यात प्रत्येकाच्या कहाण्या आहेत. तुमची कहाणी इतरांना प्रेरणा देणारी असते. आयुष्याची सर्वोत्तम गुरुकिल्ली म्हणजे अनुभव. तो तुम्हाला अशी शिकवण देईल जे कोणालाही पुन्हा सापडणार नाही. स्वतःवर विश्वास ठेवा आणि नेहमी पुढे चला. आयुष्यात बऱ्याच वेळेला संकट येतील. त्या संकटांचा सामना करून तुम्ही सतत पुढे चला. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात खूप संकटे आली आहेत, तर स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करायला शिका. कारण प्रत्येक संकट हे नेहमी दूर होत असते. स्वतःवर विश्वास असायला हवा. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट स्वामी शक्य करतील. त्यांच्यावर विश्वास ठेवा. आयुष्यामध्ये सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होतं. फक्त स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून तर बघा. प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनासारखी नक्की होते. श्री स्वामी समर्थ महाराजांवर आपला विश्वास लागतो. स्वामी प्रत्येक संकटात आपली साथ नक्की देतील. फक्त आपला त्यांच्यावर विश्वास हवा. स्वामींनी आपल्याला सदैव साथ दिली आणि स्वामी आपली साथ सदैव देत असतात. तुमचा जर स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा. स्वामी सांगतात, आयुष्याच्या कठीण संकटात तुमच्यासोबत फक्त मी असणार आहे. आयुष्यात जेव्हा तुम्हाला माझी गरज असते तेव्हा तुमच्यासोबत मी उभा असेन. होय, फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवून बघा. जेव्हा तुम्हाला माझी गरज असेल तेव्हा तुमची साथ मी नक्की देईन. स्वामी बोलतात, बऱ्याच वेळेला संकटे आपल्या आयुष्यात येतात. त्या संकटांचा सामना करायला शिका. आयुष्यातील प्रत्येक संकट स्वामी नक्की दूर करतील. स्वामींवर आपला विश्वास असेल तर आपल्या आयुष्याला सुरुवात कुठूनही करता येते. त्यामुळे स्वामी समर्थ या नामावर विश्वास ठेवून तर बघा. स्वामी अशक्य देखील शक्य करतील. स्वामींनी प्रत्येक गोष्ट शक्य केली आहे. स्वामी अशक्य असं काहीही ठेवत नाहीत. आपला त्यांच्यावर विश्वास असेल
तर स्वामी अशक्य देखील आपल्यासाठी शक्य करतात. म्हणून स्वामी नामावर विश्वास ठेवून तर बघा. तुमच्यासाठी कदाचित जी गोष्ट अशक्य आहे ते स्वामी तुमच्यासाठी नक्की शक्य करतील. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करा. जे संकट तुमच्या आयुष्यात आले आहेत त्या संकटातून स्वामी नक्की तुम्हाला सोडवतील. बऱ्याच वेळेला संकटे तुमच्या मनाविरुद्ध जातील. ती संकटे तुम्ही पूर्णपणे दुर्लक्षित करा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःचे प्रयत्न चांगले ठेवा. बऱ्याच वेळेला जी संकटे तुम्हाला मागे ओढण्यासाठी येतील त्यातून तुम्हाला स्वामी नक्की साथ देतील. संकटे तुम्हाला मागे ओढण्यासाठी नाही तर आयुष्यात तुम्हाला योग्य दिशेला पुढे नेण्यासाठी येतात. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही खूप जास्त पुढे जाण्याची इच्छा ठेवता पण संकटांमुळे जाऊ शकत नाही तर स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करा. संकटे तुम्हाला मागे ओढतात पण त्यांचा सामना करून तुम्ही नक्की पुढे जाऊ शकता. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवतो त्याच्यासाठी अशक्य असं काहीही नाही. सर्व काही शक्य आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. प्रत्येक ती गोष्ट जी तुम्हाला अशक्य वाटते ती स्वामी तुमच्यासाठी शक्य करतील. अशक्य ते शक्य करतील स्वामी. स्वामींनी आपली साथ सदैव दिली आणि आपली साथ सदैव देत आहेत. आपला फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास हवा. अशक्य देखील स्वामी आपल्यासाठी शक्य करतील. होय, फक्त श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून तर बघा. स्वामी तुमची प्रत्येक वेळेला साथ नक्की देतील. आयुष्यात तुमच्यासाठी अशक्य अशी एकही गोष्ट राहणार नाही. जेव्हा तुमचा स्वामींवर विश्वास असतो तेव्हा स्वामी तुमची साथ नक्की देतील. विश्वास ठेवा, स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहेत. तुमची अशक्य गोष्ट देखील स्वामी स्वतः शक्य करतील. होय, जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. बाळा, मी माझ्या योजना तुझ्यासाठी देत आहे. त्या योजनांना तुझ्या जीवनात तू खूप काही भविष्यासाठी वापर कर. देव म्हणतात, मी या कठीण परिस्थितीचे सुंदर परिस्थितीत रूपांतर करेन. तुमची वाट पाहत असलेल्या आशीर्वादांसाठी स्वतःला तयार करा. येणारा महिना आशीर्वादाने, अफाट यश, आर्थिक वाढ, नवीन संधी, प्रेम, आनंदाने भरलेला महिना असेल. तुम्ही ज्याची वाट पाहत आहात आणि प्रार्थना करत आहात ते सर्व काही प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा. तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी हा आठवडा शुभ आणि आर्थिक प्रगती करून देणारा ठरणार आहे. माझे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी माझा देव महान अशी कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला जरी आज काही घडताना दिसत नसले, खूप काही प्रगती होताना दिसत नसेल तर घाबरू नका. देवावर आणि देवांच्या दैवी शक्तीवर संपूर्ण विश्वास करा. देवाचे निरंतर कार्य तुमच्यासाठी अफाट प्रमाणात घडत आहे. जो कोणी स्वामींचा प्रिय बाळ या संदेशाला ऐकत आहे त्याला विनंती आहे, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी खूप काही बदल आणि तुमच्यासाठी जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद तुम्हाला देत आहेत. ते मनापासून स्वीकार करा. तुम्ही जर हा संदेश मनापासून स्वीकार केला तर देवाची अनंत कृपा तुमच्यावर होईल. तुमची संकटे दूर होऊन तुम्हाला ते मार्ग दिसतील जे मार्ग तुम्ही देवाकडे प्रार्थनेद्वारे मागत आहात. देव तुमच्यासाठी चमत्कार करण्यासाठी आज इथे उपस्थित आहेत. तुम्हाला काही घटना आज जरी दिसत नसल्या, काही परिवर्तन दिसत नसले तरी देवाचे कार्य पडद्याआड सुरू आहे. तुम्हाला ते दिसत जरी नसले तरी ते तुमच्यासाठी घडत आहे. यावर ज्याचा कोणाचा विश्वास असेल त्यांनी होय स्वामी, मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करा. देवाकडे खास तुमच्यासाठी चमत्कार आहेत. देवाने तुमच्या परिस्थितीसाठी एक प्रगती केली आहे. पडद्यामागे जे घडत आहे ते फक्त तुम्ही पाहाल तर तुम्ही नाचाल, ओरडाल, आनंदित व्हाल. कारण देव तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच कार्य करत आहे. देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे. आज जर देवाचे कार्य तुम्ही पाहत आहात तर तुम्ही देवाचा गौरव करा. परमेश्वर तुमच्यासाठी आणि तुमच्या बाजूने तुमची बाजू राखत आहे. परमेश्वर तुमच्या मदतीला आज इथे उपस्थित आहे. तुम्ही मनातील इच्छा सांगा, देवापुढे प्रकट करा आणि त्यानंतर देवाचा चमत्कार, आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा. परमेश्वर अलौकिकपणे तुमच्या जीवनात कार्यरत आहे. देव म्हणतात,
मी तुला भरपूर आशीर्वाद देईन. तथापि जसे तुम्हाला माझे आर्थिक आशीर्वाद मिळतात तसेच परत देण्याचे लक्षात ठेवा. तुमचे केवळ राहणीमानच नाही तर तुमच्या देणगीचाही दर्जा आहे, तो उंच करा. माझा आशीर्वाद तुला मदत करायला नेहमीच आहेत. तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात. तुम्हाला जे काही देण्यात आले आहे ते तुमच्या जीवनासाठी सर्वोत्तम आहे. देव तुम्हाला इथून पुढे असे मार्ग दाखवू इच्छितात, त्यामुळे तुमचा आर्थिक स्तर उंचावणार आहे. देव तुमच्यासाठी असे दार उघडत आहे जेथून तुम्हाला प्रगतीचे द्वार दिसून येईल. ते प्रगतीचे मार्ग अनंत असतील जे तुमच्यासाठी कधीही बंद न होणारे आहेत. देव म्हणतात, बाळा, तू पुढे पाऊल उचल. मी तुझ्यासोबत आहे. मी तुझ्या पाठीशी उभा असताना तुला या विश्वाच्या कुठल्याही अडचणीला सामना करता येणार आहे, कारण मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. बाळा, घाबरू नकोस. तू समर्थ होण्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. मी तुला आशीर्वाद देत आहे. तू प्रत्येक कार्य आपल्या हातून करून घेण्यासाठी तत्पर हो, कारण जेव्हा तू तुझ्या कार्यावर लक्ष केंद्रित करशील, देवाकडे ज्या इच्छा मागत आहेस त्यासाठी कार्य करणे सुरू करशील, तेव्हा माझा आशीर्वाद तुला प्राप्त होईल. तो एका चमत्काराच्या रूपात तुला प्राप्त होईल. माझे देवदूत तुझ्यासाठी एक भेटवस्तू जी मौल्यवान आहे, तुझ्यासाठी, तुझ्या जीवनासाठी, ती तुला भेटवस्तू लवकरच प्राप्त होणार आहे. कोणाला ती भेटवस्तू हवी आहे त्यांनी होय स्वामी, मी ती भेटवस्तू स्वीकार करतो असे कमेंट करायला विसरू नका. स्वामी तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करत आहेत. तो वर्षाव स्वीकार करायला सज्ज व्हा. स्वामी म्हणतात, बाळा, तुमचा पुढील काळ तुमच्या प्रश्नांचे आणि तुमच्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला दिले जाईल. ती योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत येईल. आशीर्वाद वाढतील. आणि एक सांगतो, अतिविचार करणे टाळा, कारण अतिविचार करणे तुमची शांती सोडतील. त्याऐवजी तुम्ही ईश्वराची भक्ती करा. तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रार्थना करा. विश्वास ठेवा. या शरणांगती देवाकडे घ्या. देवाच्या हातात ते सर्व काही द्या जे तुम्हाला अशक्य वाटत आहे. देव निरंतर तुमच्या बाजूने तुमचे कार्य राखत आहे, तुमच्यासाठी कार्य करत आहे. आजच्या खोलीत तुमचे नाव घेतले जात आहे, जिथे तुमच्यासाठी खूप काही आनंद देव पाठवू इच्छितात, देवाचे आशीर्वाद पाठवू इच्छितात. तुम्ही आता ज्या ठिकाणी, ज्या खोलीत, ज्या वास्तूत हा संदेश ऐकत आहात, हा पवित्र संदेश जिथे कुठे ऐकला जाईल ते ऐकणारे स्वामी भक्त, स्वामी प्रिय बाळ आपले भाग्य जागृत करत आहेत. त्यांच्या जीवनातून तो अंधकार स्वामी नष्ट करणार आहेत. त्या ठिकाणी प्रकाश येत आहे, चैतन्यमय प्रकाश येत आहे आणि तुमच्या जीवनातून तो अंधकार कायमचा नष्ट होणार आहे. विश्वास ठेवा. देवाचे कार्य तुमच्यासाठी निरंतर होत आहे. देव म्हणतात, बाळा, निश्चिंत राहा. आर्थिक उन्नती, संपन्नता, जीवनातील उच्च स्थळ तू लवकरच प्राप्त करणार आहेस. तुझे कर्म मी बघत आहे. ते सर्व काही एकत्रित करून तुला एक मोठा आर्थिक चमत्कार पुढील आठवड्यात प्राप्त होणार आहे. त्यासाठी तू सज्ज असावे अशी मी तुला आज्ञा करतो. बाळा, ज्या खोलीत, ज्या वास्तूत तुम्ही हा पवित्र संदेश ऐकत आहात तिथली वास्तू पवित्र होईल. तुमचे मन, हृदय देखील पवित्र होईल आणि तुमचा आत्माही पवित्र होईल. जो कोणी माझा प्रिय बाळ माझी प्रार्थना करतो, माझे नामस्मरण करतो, नित्य माझी पूजा अर्चना करतो, त्यावर मी प्रसन्न आहे. त्याला आज मी माझा एक दिव्य चमत्कार देत आहे. त्याची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यात एक महत्त्वपूर्ण बदल घडणार आहे. तुमच्या आशीर्वादांची तयारी करा. आपण पुरेसे सहन केले आहे आणि एक यश जवळ आहे. तुम्ही अगदी अंधारातही मात कराल, कारण देव तुमच्या सोबत आहे. तुमच्या विजयाची तारीख देवाने ठरवली आहे. देव म्हणतात, बाळा, तू पुढे चालत राहा. पुढल्या महिन्यात तुझ्यासाठी माझ्याकडून खूप काही असे आशीर्वाद तुला प्राप्त होतील, ज्यामुळे तुझे जीवन उच्च स्तरावर जाईल. तुला जे हवे आहे, जी काही कमतरता होती, ते तुझ्याकडून दूर करण्यात येईल. तुला माझा प्रकाश दिव्य स्वरूपात प्राप्त होऊन तुझी मोठी इच्छा पूर्ण होईल. देव म्हणतात, बाळा, आनंद, माझी शक्ती, शांती आणि आशा आहे.
तेव्हा तुला ते प्राप्त होईल. तुझे मन शांत होईल. जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला हा माझा दैवी संदेश ऐकत आहे, त्यामुळे त्याचे मन देखील पवित्र होईल, त्याचा आत्मा देखील शांत होईल आणि त्याच्या विचलित मनाला ती शांतता प्राप्त होईल. त्यामुळे तो योग्य वेळी योग्य ते निर्णय करण्यास सक्षम होईल. बाळा, जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात ते सक्षमतेने निर्णय घेऊ शकता, तेव्हा तुम्हाला कोणीही मागे ठेवू शकत नाही. तुमच्या जीवनात तो अंधकार येऊ शकत नाही, तुमची फसवणूक होत नाही. तेव्हा विश्वास ठेवा की देव तुम्हाला मदत करत आहे. देवाची प्रत्येक क्षणाला तुला मदत प्राप्त होऊन तुझे जीवन उंच स्तरावर जाणार आहे. तुझ्या जीवनातील ते क्लेश, ते संघर्ष संपणार आहेत. जो कोणी माझा प्रिय बाळ हे सर्व काही आशीर्वाद स्वीकार करत आहे, त्याला मी ते देत आहे. त्यांनी माझी जी काही सेवा केली आहे ते माझ्या प्रिय बाळांनो मनापासून श्रद्धेने ऐकले आहे. जेव्हा तुमच्या मनात माझ्याविषयी श्रद्धा आणि विश्वास असतो, तेव्हा तुम्हाला माझे चमत्कार सहजरित्या प्राप्त होतात. बाळा, आता तसेच काही घडणार आहे. तू ज्याची वाट पाहत आहेस ते तुझ्या मार्गात आशीर्वाद प्राप्त होणार आहेत. जे कोणी माझ्याकडे ते नाते मागू इच्छितात, त्या नात्यातील प्रेम मागू इच्छितात, त्याला मी ते प्रेम देतो. प्रेमाचा आशीर्वाद त्या नात्यासह देऊ इच्छितो. त्यांच्यातील ते सुसंवाद वाढतील, त्यांच्यातील तो दुरावा नष्ट होईल आणि त्यांच्यातील ते प्रेमाचे अतूट बंधन अगदी जन्मोजन्मापर्यंत राहील. देव म्हणतात, तू काळजीमुक्त राहा. तू माझ्याकडे ती अशक्य गोष्ट मागितली आहेस, मी तुला ती देणारच आहे. जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला माझा हा दैवी संदेश ऐकत आहे, त्याच्या मनातील ती निराशा, ते नैराश्य नष्ट करणारा हा पवित्र संदेश त्यांच्यापुढे ज्या क्षणाला येणार आणि तो संपूर्ण ऐकणार, त्या क्षणापासून त्यांच्या मनातील नकारात्मक भाव आणि नैराश्य नष्ट करणारा हा संदेश, दिव्य पवित्र संदेश, तेव्हा तुमच्यातून ती नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. बाळा, विश्वास कर, मी तुला आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे. सुख, समाधान, आनंद प्राप्त करणारा हा संदेश जिथे जिथे ऐकला जाईल, त्या माझ्या प्रिय बाळांवर आणि त्यांच्या वासूवर माझी निरंतर कृपादृष्टी राहील. त्यांना सुख, संपन्नता आणि आनंद प्राप्त होईल. जो कोणी माझा प्रिय बाळ स्वतःचे कल्याण करण्यासाठी माझ्याकडे आशा ठेवतो, माझ्याकडे प्रार्थना करतो, आज मी त्याला या संदेशाच्या माध्यमातून ते आशीर्वाद देत आहे. त्यांचे निश्चित कल्याण होणार आहे. सुखी राहा बाळा, तुझे कल्याण होईल. माझे स्वामी महान आहेत अशी कमेंट करायला विसरू नका. तुम्ही हा दैवी संदेश ऐकून तुमचे मन पवित्र झाले आहे. बाळा, तुझ्याबरोबर आजपर्यंत काही लोकांनी खूप वेळा विश्वासघात केला आहे. तुझ्याशी गोड बोलून, तुझ्या चांगल्या स्वभावाचा, तुझ्या साध्या स्वभावाचा फायदा घेऊन विश्वासघाताचे दुःख दिले आहे. पण बाळा, यापुढे नाही. आता कोणीही तुझा कधीही विश्वासघात करणार नाही. कारण बाळा, यासाठी तुझ्यासाठी हा संदेश घेऊन आलो आहे. बाळा, खूप महत्त्वाचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यानंतर तुला कळेल की तुझ्या आयुष्यात इथून पुढे विश्वासघात करणाऱ्या लोकांपासून तुला कसे सावध राहायचे आहे, जपून पाऊल टाकायचे आहे. तेव्हा बाळा, हा संदेश ऐकल्यानंतरच तुला सर्व काही प्रश्नांची उत्तरे मिळतील. शेवटपर्यंत हा संदेश ऐकावा अशी आमची आज्ञा आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आपल्यासमोर कधीकधी एवढी बिकट परिस्थिती येते, अशा परिस्थितीमध्ये आपल्यासमोर काहीच मार्ग दिसत नाही. कुठे जावे, काय करावे. तेव्हा अनपेक्षितपणे काही लोक आपल्या आयुष्यात अशी असतात की जी आपल्या तोंडावर गोड बोलून आपल्याला मदतीचा हात पुढे करतात. पण बाळा, त्यावेळी आपल्याला हे समजत नाही की आपल्या स्वभावाचा, आपल्या प्रसंगाचा, आपल्या आयुष्यात ज्या घटना घडत आहेत त्या या घटनांचा कोणीतरी फायदा घेत आहे. आपल्या बिकट परिस्थितीचा, आपल्या कमजोर परिस्थितीचा कोणीतरी फायदा घेऊन आपल्याला फसवत आहे, आपल्याशी विश्वासघात करत आहे. बाळा, हे त्यावेळी तुझ्या लक्षात येत नाही. म्हणून बाळा, तुला या सर्व गोष्टींतून सावध करण्यासाठीच मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे. बाळा, आता घाबरू नकोस, भिवू नकोस. ही स्वामी माऊली, ही ब्रह्मांडाची शक्ती तुला अलगदपणे या सगळ्यातून बाहेर काढणार आहे. बाळा, आता चिंता करू नकोस. इथून पुढे तुझ्या आयुष्यात तुझी प्रवासाची वाट खूप जपून चाल.
एक एक पाऊल सावधानतेने उचल आणि ज्याने तुझा विश्वासघात केला आहे त्या लोकांना वेळीच ओळखायला शिक. अशा लोकांना आयुष्यात थारा देऊ नकोस. बाळा, परिस्थिती कितीही बिकट असो, संकट कितीही डोंगरा एवढे असो, पण तुला माझ्यावर विश्वास आहे ना, की ही स्वामी माऊली तुझ्या बरोबर आहे, तुला कुठल्याही संकटात कधीही एकटे सोडणार नाही. हा विश्वास तुझा कधीही माझ्यावरचा ढळू देऊ नकोस. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, माझा पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यात आता खूप मोठी आनंदाची बातमी तुला मिळणार आहे. तुझ्या कुटुंबामध्ये आता ते ऐश्वर्य, ते सुख, तो आनंद सर्व काही येत आहे. बाळा, तू तयार आहेस ना हे सर्व घेण्यासाठी? तू मनापासून तुझी तयारी आहे ना? बाळा, जोपर्यंत तू आमची ही भक्ती मनापासून करत आहेस, आमचे नामस्मरण करत आहेस, तोपर्यंत बाळा तुला कुठल्याही परिस्थितीला कधीही घाबरण्याची गरज काय? मी आहे ना तुझ्यासोबत. आता सर्व वादळांना, सर्व संकटांना तुझ्या आयुष्यातून जावेच लागणार आहे, कारण त्यांच्या पुढे मी उभा आहे. ही ब्रह्मांडाची शक्ती उभी आहे. त्यामुळे बाळा, आता कुठल्याही संकटात माघार घ्यायची नाही. निर्भीडपणे प्रत्येक संकटाचा न घाबरता, न डगमगता, न खचता सामना करायचा आहे. बाळा, तू माझा प्रिय बाळ आहेस. माझा भक्त, माझा प्रिय बाळ डगमगणारा नाही. त्याला मी खूप मोठी शक्ती दिली आहे आणि ती शक्ती म्हणजे नामस्मरणाची. जो तो नेहमी माझे नामस्मरण निरंतर करत राहतो, तेव्हा बाळा आता चिंता करण्याचे कारण नाही. अशा विश्वासघात करणाऱ्या लोकांपासून नेहमी सावध राहायला शिक. इथून पुढे तुझ्या आयुष्यात तुला योग्य ते निर्णय घ्यायचे आहेत. तुझ्या कुटुंबासाठी ज्या तू मनापासून काही योजना केल्या आहेस, तुझी जी काही स्वप्ने आहेत बाळा, त्यासाठी तुला आता कष्ट घेण्याची गरज आहे. आत्मविश्वास खंबीर ठेवून प्रत्येक पाऊल पुढे टाकून कार्य करत राहा. प्रत्येक कार्यात आता तुला अशक्य ते शक्य होणार आहे. कारण बाळा, आता सुख, वैभव, आनंद घेण्यासाठी तू सज्ज झाला आहेस. मला माहीत आहे, आजपर्यंतच्या तुझ्या दुःखानंतर तुला आता हे सुखाचे दिवस येणार आहेत. बाळा, चिंता करू नकोस. सर्व काही, तुझी चिंता, तुझे दुःख माझ्या चरणाशी वाहिले आहेस ना? मग आता इथून पुढे बिनधास्तपणे आपल्या आयुष्याची वाटचाल आनंदाने कर. आहे त्या परिस्थितीचा सामना मनापासून असून अगदी स्वामी माऊली आपल्या पाठीशी उभी आहे, हाच खंबीर विश्वास ठेवून प्रत्येक कार्याला निर्भीडपणे सुरुवात कर. अशक्य ते शक्य करतील स्वामी. बाळा, चिंता करू नकोस. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, मी तुझेच बाळ आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा जेव्हा तुझ्या आयुष्यात आर्थिक परिस्थितीने तू ग्रासला जातोस, पण बाळा आता चिंता करायची गरज नाही. कारण तू आजपर्यंत घेतलेल्या कष्टाचे तुला आर्थिक चिंता आता मिटणार आहेत. त्या कष्टाचे चीज होताना तू स्वतः पहा. बाळा, खूप काही मेहनत तू रात्रंदिवस करत आहेस. मी पाहत आहे तुझे ते कष्ट. तू रात्रंदिवस आपल्या कुटुंबासाठी झटत आहेस. खूप काही मेहनत घेऊन तुला काही गोष्टींमध्ये यश मिळत नाही. पण आता चिंता सोड. आता तू घेतलेल्या प्रत्येक मेहनतीला, प्रत्येक कष्टाला, प्रत्येक कार्याला यश मिळवण्यासाठीच मी आलो आहे. बाळा, अशक्य ते शक्य सर्व काही तुझ्या आयुष्यात होणार आहे. सुख, वैभव, आनंद तुझ्या पायाशी लोळण घेणार आहेत. आता सुखाचे, आनंदाचे दिवस येणार आहेत. तयार रहा बाळा. फक्त योग्य वेळेची वाट पहा. हे देण्यासाठीच माझे आशीर्वाद, माझे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहेत याचे स्मरण ठेव आणि माझ्या भक्तीमध्ये लीन रहा. मी दिलेल्या या संदेशामार्फत प्रत्येक संदेश आपल्या आयुष्यात आचरणात आण. मग बघ, तुझ्या आयुष्यात होणारा बदल तुला स्वतः समजेल की मी काय होतो आणि माझ्या आयुष्यात आता हे चमत्कार कसे होत आहेत हे तुला समजेल. स्वामी म्हणतात, बाळा, उत्तम कर्म करा, कारण कर्माचे फळ प्रत्येकालाच मिळते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, एवढे चांगले कर्म करा की जेव्हा तो परमेश्वर तुम्हाला फळ द्यायला येईल, तेव्हा तो परमेश्वर तुम्हाला जे काही देईल, तुमच्या कष्टासमोर त्याला ते फळ कमीच वाटले पाहिजे. स्वामी म्हणतात, बाळा, आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे
तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची तुला भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी. स्वामी म्हणतात, बाळा, तू जेवढे कष्ट केले आहेस त्याचे फळ तुला आता लवकरच मिळणार आहे. कठीण काळात जेव्हा मनातून हळूच आवाज येतो की सगळे काही चांगले होणार आहे, तो आवाज फक्त आपल्या स्वामी माऊलींचा असतो. स्वामी भक्तांनो, हाच आवाज नेहमी ओळखायला शिका. आपल्या आयुष्यामध्ये कधीही आपल्याला काहीही कमी होणार नाही. स्वामी म्हणतात, बोलणाऱ्याचे तोंड तुम्ही बंद करू शकत नाही, पण त्याचा स्वतःवर किती परिणाम करायचा हे तुला ठरवायचे आहे. तू स्वतःवर संयम ठेव. बोलणाऱ्यांचे काय, ते बोलत राहणार, पण हे तू ठरवायचे आहे की त्याचा त्रास तू किती करून घ्यायचा की करून घ्यायचा नाही. हे सर्वस्वी तुझ्या हातात आहे, कारण तुझ्या आयुष्याचे निर्णय फक्त तुलाच घ्यायचे आहेत. स्वामी म्हणतात, तुम्ही कितीही चांगले शब्द ऐका, वाचा किंवा बोला, पण ते शब्द तोवर तुमचे भले करत नाहीत जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टी आचरणात आणत नाहीत. बाळा, कुठल्याही चांगल्या गोष्टी आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. आहे त्या परिस्थितीत आनंदी राहा, सुखी राहा. स्वामी म्हणतात, बाळा, जेवढा तुम्ही दुसऱ्यांचा चांगला विचार कराल तेवढेच तुमचे चांगले होत जाईल, हे नेहमी लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, या जगात सर्वात सुंदर काही असेल तर ते म्हणजे माणसाचे माणसाशी असलेले माणुसकीचे नाते आहे. म्हणून सगळ्यांशी प्रेमाने राहा. स्वामी म्हणतात, बाळा, तुम्ही खूप काही बिकट परिस्थितीने खूप खचून जाता, निराश होऊन जाता. मागे वळून तुम्हाला असे वाटते की आता काहीच करू नये, आता माझ्या हातून काहीच चांगले होणार नाही. पण बाळा, हळूहळू का होईना या स्वामींच्या नामस्मरणाने तुमचे निश्चितच चांगले दिवस येणार आहेत. खचून जाऊ नका, माघार घेऊ नका. कधी कधी स्वामी भक्तांची परीक्षा घेतात. जेव्हा जेव्हा तुमची सहनशीलता संपते तिथून पुढे आपल्या स्वामी माऊलींचा खेळ सुरू होतो, हे नेहमी लक्षात ठेवा. कधी कधी सगळं संपलं, आता काही होऊ शकत नाही असे वाटते, असे आपण समज करून घेतो. पण बाळा, तेव्हाच तुमची खरी परीक्षा असते. आणि जो स्वामीप्रिय बाळ या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होतो त्याला स्वामींचे भरभरून आशीर्वाद मिळतात, स्वामींची साथ मिळते. स्वामी कधीही त्याला कुठल्याही संकटात एकटे सोडत नाहीत. स्वामी म्हणतात, थोडंसं शांत राहिलं की स्वामींचं वचन, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, आठवलं की खंबीरपणे प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी बळ मिळते. एकदा नक्कीच हा प्रयत्न करून पहा आणि आपोआप सगळे पुढचे मार्ग दिसून येतात. म्हणून स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामींना शरण जावे आणि स्वामींच्या नामस्मरणामध्ये नेहमी तल्लीन राहावे, निरंतर भक्ती करावी. कधीही स्वामींच्या भक्तीमध्ये अंतर देऊ नका. बऱ्याच वेळा असे प्रसंग येतात की वाटते आता सर्व काही आपल्या आयुष्यातील सगळं संपलं आहे, पण एकदा सर्व सोडून त्या स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करा. स्वामींना अर्थ हाक मारून तर पहा आणि मग पहा, तिथून सुरू होतो स्वामी लीलांचा खेळ, ब्रह्मांडाच्या शक्तीचा खेळ. तिथून खरा सुरुवात होते. एकदा ही अद्भुत अनुभूती, शक्तीची अनुभूती घेऊन तर पहा. स्वामी म्हणतात, बाळा, वाईट दिवस पण गरजेचे असतात, कारण तेव्हाच तर तुम्हाला चांगल्या दिवसांची खरी किंमत कळते. स्वामी म्हणतात, बाळा, कोणत्याही सेवेची कधीही संधी गमावू नका, कारण ही संधी त्यांनाच मिळते जे स्वामींच्या नियोजनात असतात. त्यांची निवड स्वामींनीच केलेली असते. म्हणून कोणतीही स्वामी सेवा लहान असो किंवा मोठी असो, प्रत्येक सेवा तुमच्या करण्याचे तुम्हाला भाग्य मिळाले आहे. त्याबद्दल स्वामींचे मनापासून धन्यवाद माना. या सुंदर आयुष्याबद्दल स्वामींना धन्यवाद द्या की या आयुष्यात आपली ब्रह्मांडाची शक्ती, आपली स्वामी माऊली आपल्याबरोबर आहे. स्वामींना नेहमी मनापासून प्रार्थना करा, हे स्वामी माऊली, श्रीमंती नको, गरिबीही नको, फक्त जे आहे सुखी समाधानी ठेवा. आम्हाला फक्त तुमचे आशीर्वाद आणि प्रेम हवेत. तुमची सेवा करण्याचे भाग्य आमच्याकडून नेहमी होऊ दे. तुमचे नामस्मरण यामध्ये कधीही खंड पडू देऊ नका, अशी मनापासून स्वामींना प्रार्थना करा. स्वामी म्हणतात, बाळा, तुमच्याकडे असलेली सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे तुमचा आनंदित असलेला चेहरा. जगातली कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी या गोष्टीशी कधीही तडजोड करू नका, कारण कधी कधी आपण खूप काहीतरी मिळवण्याच्या नादात आजचा जो काही आनंद आहे, प्रसन्नता आहे, खुशी आहे,
ती विसरून जातो. म्हणून या जगात कधीही आपले मन प्रसन्न राहण्याची संधी सोडू नका. स्वामी म्हणतात, जे बदलता येईल ते बदलावे, जे बदलता येतच नाही ते स्वीकारावे आणि जे स्वीकारणे योग्य नाही त्यापासून दूर राहावे. मग ती व्यक्ती असो, वस्तू असो वा तुमच्या आयुष्यात कुठलीही गोष्ट असो. कायम नेहमी आनंदी राहा. आनंदी राहायचे असेल तर आपल्याकडे जे आहे त्याकडे लक्ष द्या. इतरांकडे काय आहे याकडे कधीही लक्ष देऊ नका. उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. स्वामी भक्तांनो, ही शक्ती नेहमी ओळखण्याचा प्रयत्न करा आणि निर्भरपणे आपल्या आयुष्यात कोणतेही कार्य मनापासून करा. पुढील 25 मिनिटे खूप महत्त्वाची आहेत. आपल्या नशिबाला आकार देण्यासाठी तुम्हाला ही संधी मी दिली आहे. देव आज तुम्हाला म्हणत आहेत की बाळा, हरकत नाही. तुझी कितीही वाईट वेळ असू देत, तुला कितीही अडकलेले वाटू देत, मी तुझ्या भेटीसाठी आलो आहे. तुझ्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत हे मला माहीत आहे. तू निराश आहेस हेही मला माहीत आहे. पण मी तुला वचन देतो, तुझे हे दिवस आज कायम राहणार नाहीत. आता सर्व काही बदलणार आहे. तुझा फक्त माझ्यावर घट्ट विश्वास राहू दे. काळजी करणे थांबवा. माझी तुझ्यासाठी खास योजना आहे. ती तुमचे जीवन पूर्णपणे बदलणार आहे. जे तू खूप प्रयत्न केले आहेस आणि तुझी प्रगती मार्गी लागणार आहे. तुझे आशीर्वाद आजच तुला मिळणार आहेत. देवाचा तुझ्यासाठी खास संदेश आहे. तू आता घाबरू नकोस. कधी कधी लोक घाबरतात कारण ते कुठे जात आहेत किंवा पुढे काय करायचे आहे हे त्यांना माहीत नसते. पण जेव्हा आपण हरवतो तेव्हा देव आपल्याला नक्कीच आपला मार्ग दाखवू शकतात. तुम्ही कुठल्याही मार्गाने जात असाल आणि तुम्हाला चुकल्यासारखे वाटत असेल तर फक्त स्वामी आईंना हाक द्या. तुम्हाला स्वामी तुमचा योग्य मार्ग नक्कीच दाखवून देतील आणि तुमच्यासाठी असे मौल्यवान काम करेल की ज्याची कधी तुम्ही अपेक्षाही केली नाही. स्वामींचा तुमच्यावर खूप प्रेम आहे. ते प्रेम मिळवण्यासाठी तुम्ही देखील स्वामींना मानत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण हा चॅनल स्वामी शक्तींवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठीच आहे. नक्कीच तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला हवं. विश्वास असेल तरच करून घ्या सबस्क्राईब आणि न चुकता शेअर करा. तुमच्याकडून खूप मोठी स्वामी सेवा घडून येईल आणि स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आजच पूर्ण करतील. स्वामी म्हणतात की बाळा, तुम्हाला वाटते पण तुम्ही आता निश्चिंत राहा. तुमचा पुढील आशीर्वाद तुम्हाला आज आश्चर्याच्या कृती करणार आहे, कारण परमेश्वर या क्षणी तुमच्या प्रार्थना मनःपूर्वक ऐकत आहे आणि तुझी प्रार्थना आज रात्रीपर्यंत पूर्ण होणार आहे. बाळा, आता डोळ्यांतील अश्रू पुसून टाक, कारण परमेश्वर स्वतः तुझे भोग संपवणार आहे. तुला खूप कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतो तेव्हा काळजी करू नका, कारण देव तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देईल आणि तुमचे अश्रू आनंदाश्रूमध्ये बदलणार आहेत. आज देव तुम्हाला सांगत आहेत की हा आठवडा संपण्यापूर्वी मी तुम्हाला अमर्याद संपत्ती, आरोग्य आणि समृद्धी देऊन टाकणार आहे. ते स्वीकार करण्यासाठी तुम्ही सज्ज राहा, कारण देवाचा चांगुलपणा तुम्हाला लवकरच आश्चर्यचकित करेल. नेहमी लक्षात ठेवा की देव तुमच्या अश्रू, प्रार्थना आणि वेदनांकडे कधीही दुर्लक्ष करत नाही. तो पाहतो, ऐकतो आणि या भयंकर दुःखातून तुमची सुटका लवकरात लवकर करत असतो. देव म्हणतो, मी आता तुम्हाला वैयक्तिकरित्या मार्गदर्शन करीत आहे आणि योग्य मार्गावर शिक्षा करणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला माझ्याकडून मौल्यवान सूचना आणि योग्य शिकवणी मिळत आहेत. बाळा, तुमचा शेवटपर्यंतचा विश्वास असाच कायम ठेवा. देव तुम्हाला कुठल्याच गोष्टींमध्ये कोणाकडे हात पसरण्याची वेळ येऊ देणार नाही. तुमचाही स्वामींवर विश्वास वाटत असेल तर स्वामी आई, होय मी सहमत आहे अशी कमेंट करा. बाळा, मी तुला सांगतोय, तुला वाटत आहे की हे अशक्य आहे, पण मी तुझ्याकडे काही प्रार्थना देत आहे, ते तू स्वीकार कर. देव म्हणतो, मी तुमच्या प्रार्थनेकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. कधी कधी मी त्यांना अशा प्रकारे उत्तर देतो ज्याची तुम्हाला अपेक्षा नसते. तुमचे डोळे उघडे ठेवा, माझ्यावर लक्ष केंद्रित करा आणि तुम्हाला माझे मार्ग त्यावेळी अधिक चांगल्या प्रकारे समजून येतील आणि तुमच्या बोललेल्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला दिले जाईल.
देव तुम्हाला ओळखतो, देव तुमचे ऐकतो, देव तुमच्यावर प्रेम करतो, देव तुमच्यासाठी आहे. तू खूप धन्य आहेस. देव तुझ्यावर प्रेम करत आहे. तुमचा देवावर विश्वास असल्यास स्वामी माऊली मला अशीच साथ देत राहा अशी कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून पुण्याचे काम घडवून घ्या. ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळत नाही त्यांच्यासाठी रडू नका, कारण ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळते ते तुम्हाला रडूच देणार नाहीत. काही लोक तुमच्या आयुष्यात दाखवण्यासाठी चांगले बनतात, पण ते विसरतात की देव त्यांना बाहेरून नाही तर आतून ओळखतो. वाईट लहान असो किंवा मोठं नेहमीच विनाशाकडे नेत असते, कारण बोटीला होल लहान असो किंवा मोठे ते बोट बुडवतेच. माणसाचे संपूर्ण जीवन त्याच्या कृतीतून निर्माण होते. जसा कृती करतो तसाच बनतो. आयुष्यात जेव्हा कधी वाईट वेळ येते तेव्हा धीर धरा. वेळ कोणतीही असो ती नक्कीच निघून जाते, पण सोबतच काहीतरी शिकवून जाते. जेव्हा मन कमकुवत असते तेव्हा परिस्थिती समस्या बनते. जेव्हा मन स्थिर असते तेव्हा परिस्थिती आव्हान बनते. जेव्हा मन मजबूत असते तेव्हा परिस्थिती आव्हान बनते. जेव्हा मन मजबूत असते तेव्हा परिस्थिती संधी बनते. देवाला नाही तर आपल्या कर्माला घाबरा, कारण देव माफ करतो पण कर्म कधीच माफ करत नाही. जर तुम्ही गमावण्याची कल्पना करू शकत नसलेली एखादी गोष्ट देवाने काढून घेतली असेल तर तो तुम्हाला नक्कीच काहीतरी देईल, ज्याचा तुम्ही कधी विचारही केलेला नसेल. जे येणार आहे ते कालपेक्षा नेहमी चांगलं असेल, हा एक विचार तुम्हाला आयुष्यात कधीही निराश होऊ देणार नाही. जर तुमच्या उपस्थितीने कोणी त्याचे दुःख विसरत असेल तर हेच तुमच्या उपस्थितीचे महत्त्व आहे. समुद्रात कितीही मोठी वादळे आली तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही. तसेच तुमच्या मनात कितीही वाईट विचारांचं वादळ सुरू असलं तरी तुमचं मन विचलित होऊ देऊ नका. राग हा वाईट असतो, पण तो जिथे गरजेचा असतो तिथे तो दाखवलाच पाहिजे. नाहीतर चूक करण्याला आपण चूक करतोय हे कळणार नाही आणि तो नेहमी तुमच्याशी तसाच वागेल. जीवनाच्या नावेत विचारपूर्वक चाला. ती तरंगते तेव्हा किनारा नसतो आणि जेव्हा ती बुडते तेव्हा आधार नसतो. जर तुम्हाला विश्वास आहे की देव तुमच्या पाठीशी आहे, मग तुमच्या विरोधात कोण कोण आहे त्याने काय फरक पडतो? जर तुम्ही सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा. आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारले पाहिजे, कारण जगात आपल्यापेक्षाही कोणीतरी कम नशिबी असतं. ज्या लोकांनी तुम्हाला निराश केलं त्यांना दोष देऊ नका, स्वतःला दोष द्या, कारण तुम्ही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या होत्या. पश्चात्ताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्य बदलू शकत नाही. म्हणून वर्तमानाचा आनंद घेणे हाच जीवनाचा खरा आनंद आहे. देवाला नाही तर आपल्या कर्माला घाबरा, कारण देव माफ करतो पण कर्म कधीच माफ करत नाही. माणसाचे संपूर्ण जीवन त्याच्या कृतीतून निर्माण होते. जसा कृती तो करतो तसाच तो बनतो. फसवणाऱ्याला असे वाटते की त्याने त्या व्यक्तीला सहज फसवले, परंतु त्याला हे कधीच समजत नाही की तो एक नाते आणि एक व्यक्ती कायमची गमावत आहे. जेव्हा सत्य असत्याशी लढेल तेव्हा सत्य एकटेच उभे राहील, कारण असत्यासोबत मूर्खपणाचा जमावा असेल. तरीही सत्याचा नेहमी असत्यावर विजय होतो. स्वामी म्हणतात, जीवनात एकच नियम ठेवा, थेट बोला, सत्य सांगा आणि तोंडावर बोला. जे तुमचे आहेत ते समजतील आणि जे नावापुरते आहेत ते दूर राहतील. सहमत असाल तर होय, बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा. माणसाला दोनच खरे मित्र असतात, एक म्हणजे आपली स्वतःची कृती आणि दुसरी म्हणजे देव. बाकीचे सगळे येथे भेटले आहेत आणि येथेच विभक्त होतील. अति विचार करून आपण समस्या निर्माण करतो ज्या प्रत्यक्षात अस्तित्वात नसतात. अशा समस्या आपण निर्माण करतो. तुमच्या दुःखासाठी जगाला दोष देऊ नका. तुमचे मन समजून घ्या. तुमचे विचार बदलले म्हणजे तुमच्या दुःखाचा अंत होईल. जरासा स्वामी व शिष्य यांचा संवाद. शिष्य, स्वामी कोठे आहात? तुम्ही यांना स्वामी मनापासून हाक मारली. बाळाने येईन. शिष्य, हो,
स्वामी, मी तुम्हाला मनापासूनच हाक मारत आहे. स्वामी, हो बाळा, बघ, म्हणूनच मी आलो आहे तुझ्यासाठी. शिष्य म्हणतो, धन्यवाद स्वामी राया, तुम्ही आलात, आम्हाला दर्शन दिले, आमचे भाग्य उजळले. स्वामी, काय रे पोरा, कशासाठी आम्हाला बोलावले, काय बोलायचे आहे? शिष्य, काही नाही स्वामी, एक प्रश्न मनात खूप दिवसांपासून आहे, तो सांगायचा आहे. स्वामी, अरे जरा हसत बोल, काय प्रश्न आहे सांग लवकर. शिष्य, काही नाही स्वामी, असे का बरं होते आहे, आम्ही तुमची एवढी सेवा करतो, खूप काही जप करतो, अनेक काही, भरपूर काही, पण आमच्या समस्या काही मिटत नाहीत, प्रश्न काही मार्गी लागत नाही, आणि तेही आपल्यासारखे ब्रह्मांडाचे नायक आमच्या सोबत असताना असे का बरं होते? स्वामी राया, ते सांगावे. स्वामी थोडेसे शांतपणे म्हणतात, अरे पोरा, सर्वप्रथम तुमचा आमच्यावरील असणारा विश्वास ठाम असणे महत्त्वाचे आहे. दुसरे म्हणजे तुम्ही जी काही सेवा करता ती किती मनोभावे करता या गोष्टीला महत्त्व आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही केलेली सेवा स्वार्थी आहे की निस्वार्थी या गोष्टीला देखील महत्त्व आहे. कारण आम्ही सर्व काही जाणत असतो, म्हणून सेवा करताना कोणाचाही स्वार्थ नको. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे भोग हे भोग संपल्यानंतर तुमच्या समस्या, तुमचे प्रश्न मार्गी लागतात. अरे पोरा, तुम्हाला हे भोगाचे दुःख हे पचवण्याचे सामर्थ्य आमची सेवा केल्यामुळेच मिळते आणि तुमचे भोग लवकर संपतात. अरे आम्ही या ब्रह्मांडाचे नायक आहोत, आम्हाला काहीच वेळ लागणार नाही सर्व गोष्टींमध्ये बदल करण्यासाठी. पण कसे असते पोरा, काही गोष्टी या विधिलिखित असतात, त्यामध्ये करायचं म्हटलं तरी बदल करता येत नाही. पण पोरा, तुम्हाला तुमच्या संकटाशी लढण्याचे पाठबळ आमचे नेहमीच असेल. शिष्य स्वांतपणे म्हणतात, हो स्वामी, तुम्ही बरोबर सांगत आहात, सर्व आता समजले, आम्हाला आमचे काय चुकले, आम्ही काय केले पाहिजे, काय केल्याने आमचे प्रश्न संपतील, हे आम्हाला सर्व काही समजले. आम्ही ते अंमलात आणण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. धन्यवाद स्वामी राया, धन्यवाद, आम्हाला तुम्ही सद्गुरू म्हणून लाभले, हे आमचे थोर भाग्य. तुमचे आम्हाला खूप मोठे पाठबळ मिळते आणि छान असे मार्गदर्शन मिळते. कोटी कोटी धन्यवाद आई तुला, कोटी कोटी धन्यवाद स्वामी. स्वामी म्हणतात, अरे जरा हसत राहा. अरे पोरा, आता हे जरा नीट ऐक आणि तसा विश्वास ठेव. भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हम गए नहीं, अभी जिंदा आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी, असे आम्हीच तुला म्हटले आहे ना. मग तुम्ही अजिबात कोणत्या संकटांना घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आमच्यावरील विश्वास ठाम ठेव, कधीही डगमगू देऊ नकोस. थोडा वेळ लागेल, पण जे काही होईल ते तुमचे चांगलेच होईल. शिष्य, हो स्वामी, आमचा तुमच्यावरील विश्वास ठाम आहे. आम्हाला खात्री आहे तुम्ही आमच्या पाठीशी आहात आणि आमचा शेवट आणि सर्व काही छानच होणार आहे. आणि आमच्याकडून स्वामी राया तुमची सेवा मनोभावे आणि तुमच्यावरील विश्वास ठेवून योग्य विचार करून सेवा ही छानच घडेल. आम्ही कोणत्याही संकटांना डगमगणार नाही. स्वामी राया, तुम्ही आमच्या पाठीशी आहात म्हटल्यावर आम्ही प्रत्येक संकटाचा सामना हा मोठ्या हिमतीने करू आणि शेवटी विजय हा आमचाच असेल. स्वामी, पुरा असाच विश्वास कायम ठेव आणि सेवेत कायम राहा. कधीही मार्ग सोडू नकोस, सेवा सोडू नकोस. मनापासून हाक मार, आम्ही येऊ. चल पोरा, आम्ही येतो. परत जेव्हा तू हाक देशील तेव्हा आम्ही येऊ. आणि एक लक्षात ठेव, आम्ही या ब्रह्मांडाचे नायक आहोत. तुम्ही काहीही करा, पण शेवटी या ब्रह्मांड झाडाचे पानसुद्धा आमच्या परवानगीशिवाय हलू शकत नाही. मग तुमचे कधी काय करायचे ते आम्ही पाहू. आता जेथे जेथे तू तेथे तेथे मी चल निघतो, आम्ही येईल परत. स्वामी म्हणतात, काळजी करू नकोस, तुमचा पुढील आशीर्वाद तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे. कारण परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकत आहे आणि तुमची प्रार्थना आज रात्री पूर्ण होईल. स्वामी म्हणतात, डोळ्यांतले अश्रू पुसून टाक, मनातली चिंता मिटवून टाक. मी स्वतः तुझी भूक लवकरच संपवणार आहे. जेव्हा तुम्हाला कठीण प्रसंगांना सामना करावा लागतो तेव्हा घाबरू नका, कारण स्वामी तुम्हाला नेहमी साथ देतील.
तुमच्या सोबत असतील आणि तुमचे अश्रू आनंदाश्रूंमध्ये नक्कीच बदलतील. आज स्वामी तुम्हाला सांगत आहेत, या आठवड्यापर्यंत तुम्हाला सुख, समज, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य मिळणार आहे. तुमचे अडकलेले काम मार्गी लागणार आहे. स्वामींचा चांगुलपणा तुम्हाला लवकरच आश्चर्यचकित करेल. एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वामी तुमच्या प्रार्थनेकडे, तुमच्या अश्रूंकडे कधीही दुर्लक्ष करत नाहीत. ते पाहतात, ऐकतात आणि लवकरच तुमची भयंकर वेदनांतून सुटका करतात. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. संकल्प ही फार मोठी शक्ती आहे. इच्छा जर खरोखर अतिप्रबळ झाली तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही. तसेच स्वामींच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छाधारी केली तर स्वामी भेटतातच. प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळवल्या तरी त्या स्वभावातच अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या प्राप्तीपासून पूर्ण समाधान होत नाही. म्हणून नेहमी भगवंत मला हवा अशी इच्छा करावी. स्वामींचे नाम घेणे म्हणजे तू मला हवे आहेस असे म्हणणे. होईल खरं प्रेमाने जर आपण आपला भार स्वामींवर टाकला तर ते नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडवून आणतात. आपला देह आणि प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो ही जाणीव सतत ठेवून जगात वागावे, म्हणजे आपल्याला कधीही कसली कमी पडणार नाही. तुमचा स्वामी शक्तींवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि होय स्वामी शक्तींवर विश्वास आहे असे टाईप करा. स्वामींना आपण जेव्हा तळमळीने प्रार्थना करतो त्या क्षणी स्वामी आपली प्रार्थना आणि त्यांचे दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते. म्हणून जे जे घडते आहे ते स्वामी इच्छा म्हणून स्वीकार करायचे आहे. आपली स्तुती करणारा असेल वा टीका करणारा, त्या प्रत्येकाला, प्रत्येक व्यक्तीला स्वामींनी पाठवलेले असते म्हणून धन्यवाद द्यायचे आहेत. स्वामींच्या मनात काय असते आपल्याला ज्ञात नसते. आपण जे आपल्याला हवे आहे ते स्वामींकडे मागत असतो. आपले कल्याण कशात आहे हे आपल्यापेक्षा स्वामींना जास्त चांगले समजते. म्हणून स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. ते आपल्याला कधीही सोडून देत नाही हे लक्षात ठेवा. प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही, मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलते, तिला अधिक सकारात्मक करते. समस्या कोणतीही असू दे, तार्किकदृष्ट्या जरीही तुझे समाधान दिसत नसले तरीही जिथे तर्क संपतो तिथे अतर्क अवधूत स्वामीरायांची सत्ता सुरू होते. ही समज ठेवून आपल्याला अतिशय श्रद्धेने आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहायचे आहेत. बघा, निश्चितच समस्या सुटते आणि आपले मन स्वामींच्या प्रती धन्यवाद आणि वाहून जाईल. सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे. कारण त्यांनी एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्यांच्या पुढच्या आयुष्याची सर्व जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि जेव्हा जेव्हा तो दुल्हातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत तो आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो आणि ते तुमच्या पुढच्या आयुष्याची, पुढच्या जन्माची संपत्ती असते. एकदा का महाराजांनी तुमचे भुरुक्त घेतले, तुम्हाला शिष्य म्हणून स्वीकारले की प्रचंड स्वामी शक्ती पाठीशी उभी राहते आणि या शक्तीसमोर तुमचा विरोध केलेली प्रत्येक योजना नतमस्तक होतेच. तुमचा स्वामी शक्तींवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करा. भाग्यवंत ठराल. आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत ज्यांनी संपूर्ण समर्पण आणि सिद्धीद्वारे अनेक गोष्टी प्राप्त केल्या आहेत. पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच सुरू करायची जिथे हरण्याची भीती वाटते. आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका, कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे त्याची ताकदही तुमच्याकडेच आहे. सगळे दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम दूर करा. मन प्रसन्न करा, सगळी दुःख आपोआप दूर होतील. मेहनत इतक्या शांततेने करा की तुमचे यश आवाज करेल. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा कोणी आपल्या हरण्याची वाट पाहत असतो. एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, पण 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो. स्वामींची शिकवण नेहमी लक्षात ठेवा. आपल्याबद्दल कोणीही कितीही वाईट विचार करू द्या, आपण कुणाचे वाईट करायचे नाही. भक्तांनो, स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो
आणि तुम्हाला सुखात, आनंदात, हसत खेळत ठेवू ही स्वामींचरणी प्रार्थना. भक्तांनो, स्वामी म्हणतात, आजचा दिवस नवीन संधी आणि आशीर्वादाने भरलेला आहे. कदाचित तुम्ही दुःख, त्रास, आजारपण यांमुळे त्रस्त झाला असाल तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. जे सृष्टीचे निर्माता आहेत ते स्वामी आपल्याला म्हणत आहेत, तू खंबीर हो, भिवू नकोस. कारण तुझ्याबरोबर चालणारे स्वामी तुझ्या सोबतच आहेत. कोणताही खेळ खेळा, पण एखाद्याच्या शुद्ध भावनांसोबत कधीही खेळू नका. कारण मनाची तळप कधी कुठे आणि कशी लागेल हे कुणालाही सांगता येणार नाही. तुझ्याकडून चूक झाली असेल तर ठीक आहे, आता स्वतःला दोष देत बसू नकोस. जागा हो, माझ्याशी बोल, मी तुला साथ द्यायला उभा आहे. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. म्हणून चांगले होऊ इच्छिता तर नेहमी सकारात्मक विचार करा. स्वतःला हसत ठेवायचे असेल तर दुसऱ्याला रडवणं लगेच बंद करावं. भक्तांनो, स्वामी म्हणतात, विश्वास ठेव, जेथे संपते मर्यादा तुझी तेथूनच साथ देतो मी. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरवू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जे झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. प्रत्येक वेळी हे वाक्य नेहमी लक्षात ठेव. एवढे वाक्य पुरेसे आहे कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. मनुष्याची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते. म्हणून सुखाच्या मागे लागू नकोस. सुख तुझ्यातच लपलेले आहे, फक्त तुझी मनस्थिती बदल. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करायला विसरू नका. भक्तांनो, स्वामी महाराज आपल्या जवळच आहेत. स्वामींनी भक्तांना कधीही वाऱ्यावर सोडले नव्हते. कालही नाही आणि आजही नाही आणि उद्याही नाही. ते कायम भक्त सोबतच असणार आहेत. मनुष्य स्वभाव ओळखूनच त्यांनी सर्वांना आपला उपदेश केला आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी राहणार आहे. मग घाबरण्याचे आणि चिंतेचे कारणच काय? प्रत्यक्ष स्वामी आपल्या पाठीराखा आहेत. भिवू नकोस, पुढे जात जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी उभा राहिला तरी तुझ्यासाठी आम्ही त्या काळाचा करू, असे स्वामी समर्थांचे बोल आहेत. आपले स्वामी महाराज आपल्या भक्तांना उपदेश असा करतात की तू फक्त नाम घे, तुझा योगक्षेप मी स्वतः चालवत आहे. अरे, आपण दोघेही या जन्मातच नाही, मागच्या जन्मापासून कित्येक जन्मांपासून एकत्र आहोत. तुझ्या मागील जन्मीचा सगळा लेखाजोखा माझ्या नजरेसमोर आहे. बैलासारखे कष्ट कर, व्यवहारात लबाडी करू नकोस. माझे सगळे लक्ष आहे तुझ्यावर. आपल्यापेक्षा कमजोर आणि अपंग लोकांना यथाशक्ती मदत कर. तुझ्या पदाचा, प्रतिष्ठेपणाचा, पैशाचा अहंकार अजिबात करू नकोस. तुझ्या वाट्याला येणारे भोग आणि त्याचे दुःख भोगल्यानंतर मी तुला नक्कीच जवळ करेन. लक्षात ठेव, मी तुझा हात पकडला आहे, तो सोडण्यासाठी नाही. फक्त मला विसरू नकोस. तुझी प्रत्येक चांगली कर्मे मला समर्पित करीत जा. कर्माची भीती नक्कीच मनात ठेव. तुझ्या मरणानंतर तुझे चांगले कर्म आणि कमावलेले पुण्य बरोबर येणार आहे याची पदोपदी जाणीव ठेव. आपल्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीला आपली गरज बनवू नका, कारण जेव्हा ते बदलतात तेव्हा त्या व्यक्तीचा राग कमी आणि स्वतःचा राग जास्त येतो. ज्यांना तुमच्या अश्रूची किंमत कळत नाही त्यासाठी रडू नका, कारण ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळते ते तुम्हाला रडू देणार नाहीत. आयुष्यात कधी कुठल्या वाईट दिवसाला सामोरे गेलात तर एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, दिवस वाईट असू शकतो, आयुष्य नाही. उपवास कर किंवा नको करू, तुझी मर्जी. जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुझा मोहावर मात्र नक्की विजय झाला पाहिजे. तुझाच असेल तो.
रोज मठात जा किंवा नको जाऊ, ही तुझी इच्छा आहे. तिथे नतमस्तक झाला नाहीस तरी चालेल, पण तुझ्या अहंकारावर मात्र नक्की विजय मिळव. ज्याने तुझे अपराध माफ केले, यापुढे सावधगिरीने वाग. भिऊ नकोस, पुढे जा. संकटे दूर होतील. प्रत्यक्ष काळ जरी तिथे उभा राहिला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. भक्तांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नावाचा जयघोष करायला विसरू नका. यश मिळवणं सोपं नाही. मेहनतीसोबतच यश मिळवण्यासाठी तशा विचारांची गरज आहे. यासाठी नक्की ऐका हा संदेश. जेव्हा तुमच्या मनात एखादी गोष्ट थांबवण्याचा विचार येईल, तेव्हा विचार करा की तुम्ही सुरुवात का केली. लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका, कारण या दोघांना तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्त्व नाही. नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्हाला तणाव हाताळता आला नाही तर यशही हाताळता येणार नाही. प्रत्येक दिवस हा तुमच्या आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली नवीन संधी आहे. प्रत्येक दुःख आपल्याला एक नवा धडा शिकवतो आणि प्रत्येक धडा माणसाला बदलतो. स्वतःवर विश्वास ठेवणं हेच यशाचे मुख्य गुपित आहे. स्वामींवर विश्वास ठेवा, सगळं नीट होईल. कदाचित आज नाही, पण येत्या काळात यश ही तुमची सावली आहे. तिला पकडायचा प्रयत्न करू नका. तुमच्या मार्गावर चालत राहा, ते आपोआप तुमच्या मागे येईल. लक्षात ठेवा, सावली तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता. आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकाल. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिका, कारण अनुभव हा जगातील सर्वात श्रेष्ठ शिक्षक आहे. आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो. जेवढा मोठा संघर्ष तितके मोठे तुमचे यश असेल. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचे लक्ष्य प्राप्त करत नाही. एक वेळ एकच काम करा आणि ते काम करताना त्यात आपला पूर्ण आत्माही घाला आणि बाकी सगळे विसरून जा. म्हणजे यश फक्त आणि फक्त तुमचंच असेल. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवू शकत नाही. आपल्या मार्गावरून कधीच भटकू नका. गरज संपली की विसरणारे फार असतात. गरज नसताना पण आपली आठवण काढणारे फारच कमी असतात. गेलेला काळ कधी बदलता येत नाही, पण येणारा काळ आपल्याच हातात आहे. आयुष्यात कोणासमोर स्वतःचे स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना आपण आवडतो त्यांना स्पष्टीकरणाची गरज नसते. आयुष्यात जास्त टेन्शन घेऊ नका. मला माहीत आहे सगळ्यांच्या आयुष्यात काही ना काहीतरी अडचणी असतात, पण सगळं बरोबर करणाराही असतो. असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी SC मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग, सर्वांनी आनंदी राहा. आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.